सुधागड पाली येथे शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण संपन्न. द प्राईड इंडिया आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पियर यांच्या संयुक्त विद्यमानं शाश्वत ग्राम प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मेरी मिट्टी उपक्रमाअंतर्गत पाली येथे शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती विषयक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, रसायनमुक्त शेतीचे फायदे तसेच घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून जीवामृत व बीजामृत तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकासह समजावून सांगण्यात आली. यामुळे उत्पादन खर्चात बचत, जमिनीची सुपीकता वाढवणे आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात उंबरवाडी, नंबरवाडी आणि चेरफळवाडी येथील एकूण 35 शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रशिक्षक म्हणून राजेंद्र जैतपाळ यांनी सविस्तर मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. सदर प्रशिक्षण संस्थेच्या मानद संचालिका श्रीमती ईशादिदी मेहरा, कोकण विभागीय व्यवस्थापक डॉक्टर वीरेंद्र कुलकर्णी आणि वरिष्ठ व्यवस्थापक वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. प्रकल्प समन्वयक श्री जितेंद्र शिगवण यांच्या नियोजनातून तसेच कार्यकर्त्या सौ स्नेहा खामकर, सौ वेदश्री पाचपांडे आणि सुभाष धानिवले सर यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाची यशस्वीपणे पार पडला. कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी मयुरेश जैतपाळ, महाड, रायगड. नमस्कार, माझं नाव वेदश्री प्रकाश पाचपांडे, अकॅडमिक टीचर आहे. दी प्राईड इंडिया अंतर्गत आज आमच्या इथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामध्ये राजेंद्र जैतपाळ सर महाड इथून आलेले होते आणि त्यांनी आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना बीजामृत, जीवामृत, अमृत, कृपामृत कसं बनवायचं, सेंद्रिय पदार्थांपासून ते कसं बनवता येतं याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि शेतकऱ्यांना त्याचा उपयोगही कसा करता येईल ते प्रत्यक्ष इथं त्यांना माहिती दिली. त्याबद्दल राजेंद्र जैतपाळ सरांचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सौ स्नेहा सचिन खामकर. मी अकॅडमिक टीचर प्राईड इंडिया या संस्थेमध्ये कार्यरत आहे. आज प्राईड इंडिया या संस्थेने शेतकऱ्यांसाठी जीवामृत, बीजामृत याचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि हे प्रशिक्षण देण्यासाठी महाड येथून जयपाल सर उपस्थित होते. त्यांनी अगदी सोप्या आणि घरगुती वस्तूंपासून हे कसं बनवू शकतो आपण जीवामृत याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवलं आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती, त्यांच्याकडे जे माहिती होती ती लोकांना मार्गदर्शन केलं.